कोण? उघड्या डोळ्यांनी माझ्या खोलीत काहीच सापडलं नाही ना? बंद डोळ्यांनी सापडतंय का बघ ना. का राग? बापरे, घाबरले ना मी. बिचारी मीरा इतक्या आशेने माझ्या खोलीत आली, माझी पेटी उघडून बघितली, पण काही म्हणजे काही सापडलं नाही. तुझ्यामुळे तुझी ती बहीण अंबिका, तिला पण किती सहन करावं लागलं. पण तुम्हा दोघींच्या एक गोष्ट लक्षात येते का, की इतके प्रयत्न करून सुद्धा तुमच्या हाती काहीच लागत नाहीये. तुम्ही दोघी माझ्या समोर शुल्लक होता, आहात आणि कायम राहाल. जिरी, तुला इतकाच अहंकार असेल ना तर स्वतःकडे बघ एकदा. आम्ही शुल्लक आहोत ना तुझ्या समोर. तुझ्याकडे मायावी विद्या आहेत, शक्ती आहेत, तरी सुद्धा सतत तडफडत असतेस. तुला जे हवंय ते तुला कधी मिळवताच आलं नाही. तुझ्या चेहऱ्यावरच दिसतं ग की तू समाधानी नाहीयेस आणि कधी होणारी नाही. गंमत काय माहितीये का, इतकं सगळं होऊन सुद्धा तुझा अहंकार एक पायरीने सुद्धा खाली येत नाही. मान्य कर, आता तरी मान्य कर की तुला जे जे करायचं होतं त्यामध्ये आम्ही अडथळे आणले. तुझी प्रत्येक गोष्ट आम्ही उधळून लावली. हे सगळं तुला वर्षभरापूर्वीच करायचं होतं ना, पण त्या गोष्टी तुला आम्ही आत्ताही करू देत नाही आहोत. याचाच अर्थ काय आहे, आम्ही तुझ्यापेक्षा वरचढ आहोत. मंजिरी, तू ना खरंच नीट विचार करायची गरज आहे. आठव, ज्या दिवशी मला तुझ्यावर संशय आला होता तो दिवस आठव आणि आजचा दिवस आठव. प्रत्येक शर्यतीमध्ये आम्ही तुझ्यापेक्षा पुढे आहोत आणि लवकरच या लढाईमध्ये आम्हीच जिंकणार आहोत. कळलं? मीरा, ऐक ना, मायाकडून मंजिरीचं सत्य काढून घेण्याची एक कल्पना सुचली आहे मला. तू वेदाला चित्र काढायला सांग, वेताळाचं. काय? वेताळाचं चित्र वेदाकडून काढून घ्या. अगं पण मीरा, आजीने काय सांगितलं होतं तुझ्या लक्षात आहे ना? आपल्याला शक्तीबरोबरच युक्तीचाही वापर करावा लागेल. आणि मला असं वाटतंय की जर वेदाने चित्र काढलं तर तो चित्रातला वेताळ मायासमोर जाईल आणि मग आपल्याला वेताळ मायाजवळ पोहोचणार. कसं? म्हणजे बघ, वेदाने जंगलाचं चित्र काढलं होतं, मी टिचकी वाजवली आणि माया जंगलात गेली, बरोबर? तसं जर वेदाने एखादं चित्र काढलं तर ते चित्रही मायाजवळ जाऊच शकतं ना. मीरा, जर का वेदाने वेताळाचं चित्र काढलं आणि मी टिचकी वाजवली तर तो वेताळ मायाजवळ जाईल. आणि जर का त्या वेताळानेच प्रश्न विचारली, मग भीतीपोटी का होईना पण मायाला सगळ्या प्रश्नांची खरी उत्तरं द्यावीच लागतील. मीरा, आणि मायाला जरा जरी कल्पना असेल ना निरती देवीबद्दल, तर ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल. असं खरंच होऊ शकतं का? करून बघायला काय हरकत आहे? आपण आपले प्रयत्न सुरू ठेवूया. मीरा, काहीही झालं तरी आपल्याला निरती देवीपर्यंत पोचावंच लागेल. ठीक आहे, चल. वेदा,
काय करतेस ग? मी होमवर्क करते. अच्छा, मग झाला होमवर्क कम्प्लीट? हो झालं, म्हणजे थोडंसंच बाकी आहे. बरं. वेदा, मला सांग, तुला विक्रम वेताळ माहिती आहे का ग? विक्रम वेताळ, हो माहिती आहे ना. ती खूप जुनी स्टोरी आहे. तुला कसं माहित? ते कॉमिक मी वाचलंय. आजोबांनी आणून दिलं होतं. चांगलं आहे. चांगलंय? काय चांगलंय? काही नाही. मला सांग, तू वेताळाचं चित्र काढू शकतेस का ग? आई, मला एक सांग की मी इतकी चांगले चित्र काढते का? आता सगळेच मला चित्र काढायला सांगतायत. हो मीरा, आपल्याला हे करावंच लागेल. हो अगं, आता हळूहळू ना तू खूप छान चित्र काढायला लागलीस. आणि तुझी प्रॅक्टिस व्हावी म्हणून मी तुला म्हणाले. आणि तसंही अभ्यासासोबत एक कला तर जोपासायला हवी ना, महत्वाचं आहे ते. हो की नाही? येस. मग काढशील ना वेताळाचं चित्र? हो चल चल मग काढ बघू वेताळाचं चित्र. हो चालेल. आई, त्या विक्रमच्या पाठीवर बसलेल्या वेताळचं चित्र काढू ना? नाही नाही, फक्त वेताळाचं चित्र काढायला सांग. नाही वेदा, फक्त वेताळाचं चित्र काढ. ठीक आहे.